आता आपण ह्याला आहे ना काउंट करूया की खरंच ह्याच्यामध्ये 24 पीस. वेलकम बॅक टू माय फूड रिव्ह्यू व्हिडिओज. आय एम वैष्णवी. तर आज खूप दिवसानंतर माझा फूड रिव्ह्यूचा एक व्हिडिओ आलेला आहे. मला आठवत नाही की मी कधी एक फूड रिव्ह्यूचा बनवला होता, बट आज खूप दिवसानंतर आपण एक फूड रिव्ह्यू करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थंबनेल बघून माझं समजलंच आहे की मी कशाचा फूड रिव्ह्यू करणार आहे. तर चला, लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर आज आपण करणार आहे प्रसुमास चिकन मोमोज. आता तुम्ही म्हणाल की तू ह्याचा व्हिडिओ तर आधी पण बनवला होता. तर जो मी पहिला बनवला होता, मी ट्राय केलं होतं त्यांचे व्हेज मोमोज, बट आता मी ट्राय करणार आहे त्यांचे चिकन मोमोज. हे तुम्ही बघू शकता. तर चला, मी तुम्हाला ह्याचं पूर्ण जे काही दिलेलं आहे, ह्याला कसं बनवायचं, काय करायचं, तुम्हाला सगळं सांगते. आणि आपण आता ह्याला ओपन सुद्धा करूया. तर तुम्ही ह्याचं पॅकेजिंग बघू शकता. प्रसुमाज मोमोज ओरिजिनल चिकन, ज्युसी फिलिंग, मोमो सॉस इनसाइड, प्रिझर्वेटिव्ह फ्री. आणि ह्याच्यामध्ये आहे 24 पीसेस आणि इथे लिहिले आहे रेडी इन 3 मिनिट्स. तर चला मागे बघूया काय दिलंय ते. तर त्यांनी मागे इथे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आहे की आपण कसं बनवू शकतो. इथे दिले बघा. आपण त्याला स्टीम करू शकतो, पॅन फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो आणि एअर फ्राय करू शकतो. आता आपण ह्याला ओपन करणार आहे. हे असं आतमध्ये आलंय मध्ये, आणि ह्याच्या आतमध्ये सॉस पण आलेला आहे, जो आपला मोमोजचा सॉस असतो ना, जी मोमो चटणी असते त्याचे ह्याच्यामध्ये 4 पॅकेट्स आलेत मोमो चटणीचे. मोमो चटणीचे त्यांनी असे 4 पॅकेट्स दिलेत. आणि आता आपण ह्याला आहे ना काउंट करूया की खरंच ह्याच्यामध्ये 24 पीसेस आहेत की नाही. त्यांनी जसं सांगितलं आहे पॅकेट वरती की ह्याचे 24 पीसेस आहेत, तर सगळे मोजले तर 24 पीसेसच आहेत सगळे. तर आता काय करायचं आपल्याला की ह्यांनी ते इन्स्ट्रक्शन दिलेत. आपण स्टीम करू शकतो, पॅन फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो आणि एअर फ्राय करू शकतो. तर आपण करणार आहे स्टीम करणार आहे ह्याला. तर चला करूया. आपण आता मोमो स्टीम करणार आहोत. सो मी ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि वरती हे ठेवलं आहे. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला ह्याला आहे ना ऑइल लावून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये मोमोज ठेवायचे आहेत. मी आता वेट करते कारण थोडंसं ह्याच्यातलं पाणी म्हणजे गरम व्हायला हवंय, त्यासाठी. पाणी गरम झालेलं आहे, म्हणजे असं उखळतंय ते. आणि आता इथे मी ह्याला ऑइल लावून घेतलं. आता आपण ठेवणार आहे ह्याच्यात मोमोज. आता ह्याला झाकून ठेवूया. आणि जसं त्यांनी सांगितलं आहे की हे 3 मिनिट्समध्ये रेडी होतं, तर हे खरंच 3 मिनिट्समध्ये हे तयार झालेलं आहे. तर आता आपण प्लेटमध्ये सगळे मोमोज एक एक करून काढून घेऊया आणि त्याला सर्व करूया. जी त्याची चटणी भेटली आहे मोमोजची त्याच्यासोबत. तर तुम्ही बघू शकता इथं आपले सगळे मोमोज स्टीम करून झालेले आहे. आणि आता टाइम आहे ह्याला टेस्ट करायचा आणि तुम्हाला एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे ह्याचा. तर जेव्हा मी ह्याला असं ओपन करून बघितलं तर ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही बघू शकता चिकन, ओनियन आणि कोरिअंडरचं फिलिंग आहे. आणि चिकन एकदम त्याच्यात भरून आलेलं आहे. आणि जी चटणी पण आहे ती एकदम अशी सुंदर दिसतीये. जेव्हा मी ह्याला टेस्ट करून बघितलं ना, तर जो मोमोजचा आउटर लेअर आहे ना तो एकदम सॉफ्ट आहे. आणि जी चिकनची फिलिंग आहे ना ती एकदम ज्युसी आहे. जसं त्यांनी पॅकेजिंगवर सांगितले ना ज्युसी, तसं सेम टू सेम एकदम फ्लेवरफुल. आणि जेन्युइनली आय लाईक द टेस्ट. मोमोज आर सॉफ्ट, ज्युसी, रिअली सॅटिस्फाईंग. येस, नाव आय कॅन से दॅट दिस प्रसुमास चिकन मोमोज आर वर्थ बाईंग. यू शुड ट्राय दिस. मला हे चिकन मोमोज आवडले. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे चिकन मोमोज कसे वाटले. आजसाठी एवढंच. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.